शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फार डांगोरा पिटला गेला। त्यामधून इन्कम टॅक्सकडे यादी पाठवली। फॉर्म 16 ज्यांनी भरला असेल त्याला तिथून वगळायचं काम केलं। त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नावं कमी झाली। आता काल नमो शेतकरी सन्मान योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्याला मिळाला असेल तर त्याला कर्जमुक्ती घ्यावी लागेल किंवा त्या योजनेतून त्याला नाव बाद व्हावं लागेल। म्हणजे त्या योजनेचा फायदा, पंतप्रधान शेतकरी सन्मानचा फायदा जे 6,000 रुपये देतं ते सुद्धा कर्जमाफी देतोय म्हणून बंद करण्याचा निर्णय काल घेतलाय। म्हणजे यांची नियत या सरकारची किती भ्रष्ट आणि शेतकऱ्याला फसवणारी आहे हे यावरून सिद्ध होत आहे। जर आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ही कर्जमाफी सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की अटी शर्ती घालून हा आकडा 10-12 लाखाच्या पलीकडे जाणार नाही। मी काल पण बोलताना शिर्डीमध्ये परवाच्या दिवशी बोललो, तुमचा हात आकडता का घेताय शेतकऱ्याला कर्जमाफी देताना? पण शेतकऱ्याला देताना तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमधून का वगळता कर्जमाफी देताना? म्हणजे या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही, हाच त्याचा अर्थ होतो। केवळ मत घेण्यासाठी शेतकऱ्याचा वापर करायचा आणि मूर्ख बनवायचा हा धंदा भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे।